दत्त जयंती निमित्त 7 दिवस गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत करावे, कारण 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. पारायण करण्यासाठी त्या जागेवर पवित्रता ठेवून ब्रह्मचर्याचे पालन करावे. गुरुचरित्राचे पारायण करताना पुढील प्रमाणे अध्याय वाचावेत. ब्रह्ममुहूर्तावर पारायण केल्यास ते अत्यंत फलदायी ठरते. दुपारी 12 ते 12:30 पर्यंत पारायण करू नये, कारण ही दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. प्रामाणिकपणे गुरुचरित्राचे पारायण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा सर्वांचा अनुभव आहे. पारायण सुरू करण्यासाठी आधी श्री दत्तगुरूंना एकच विनंती करा की हे गुरुदेव दत्ता, आपल्या अज्ञानी भक्तांकडून पारायण सेवा निर्विघ्न करून घ्या आणि मग करा तयारी मनाची, शरीराची. मन